हाय स्टुडंट, मी मिसेस कौटकर आणि आपण बघत आहोत 12चा आपला ऑसिलेशन हा चॅप्टर. आता तुम्हाला माहिती झालंच आहे की प्रश्नपेढी क्वेश्चन बँक आपल्या बोर्डनी ओपन केलेली आहे स्टुडंटसाठी आणि त्यात 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे जो बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तो म्हणजे स्टेट आयडियल सिंपल पेंडुलम. तुम्हाला आयडियल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन लिहायची आहे फॉर 1 मार्क. त्याचबरोबर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. व्हेरी सिंपल एक्सप्रेशन आहे. प्रिपेअर करा. व्हिडिओ पाहिल्याच किंवा सोबतच व्हिडिओ बघताच तुम्ही ते प्रिपेअर करू शकता. डायग्रामही सिंपल आहे. फक्त डायग्रामसुद्धा बोर्डमध्ये विचारले गेलेली आहे 2 मार्क्ससाठी याआधी. आणि आयडियल सिंपल पेंडुलम किंवा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम ह्या डेफिनेशनसुद्धा महत्त्वाच्या आहेत. इझी आणि व्हेरी IMP हा क्वेश्चन आहे, त्यामुळे प्रिपेअर इट. बघा, सिंपल पेंडुलम, त्यात आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय? ॲन आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय ए हेवी पार्टिकल आहे पण ज्याला मास आहे, ज्याला हेवी आहे, म्हणजे पार्टिकल आहे पण त्याला मास आहे, तो हेवी आहे, वजनाने जड आहे, सस्पेंड केलेला आहे, बांधलेला आहे, सस्पेंडेड बाय ए मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ही स्ट्रिंग जी आहे ती स्ट्रिंग मासलेस आणि इनएक्सटेन्सिबल आहे. म्हणजे मासलेस मीन्स 0 मास आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे न ताणणारी आहे, न एक्सटेंड होणारी आहे. फ्लेक्झिबल आहे, वाकणारी आहे, फ्लेक्झिबल होतं इझिली, स्ट्रेट नाही आहे. फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, म्हणजे या रिजिड सपोर्टला आपण बांधलेला आहे. पॉईंटच मास आहे आणि तो हेवी कसं असणार, म्हणजे जर आपण प्रॅक्टिसमध्ये जर घेतलं तर. म्हणून मग एक अनदर डेफिनेशन केल्या गेली, तिला आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम म्हणतो. आयडियल सिंपल पेंडुलम तुम्हाला जर विचारलं तर आयडियल सिंपल पेंडुलम इज ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय ए मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. सिंपल डेफिनेशन आहे. मला जर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम विचारलं तरच लिहायचं. प्रॅक्टिकल किंवा फक्त आयडियल सिंपल पेंडुलम विचारलं तर फक्त हीच डेफिनेशन लिहा. नंतर ए प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम इज ए स्मॉल हेवी डेन्स स्पियर. एक स्पियर घेतला जो हेवी आहे आणि त्याला मास आहे, अँड सस्पेंडेड बाय लाईट, ज्याचं वजन कमी आहे, अशी स्ट्रिंग आणि जी इनएक्सटेन्सिबल आहे, सपोर्टेड टू द रिजिड सपोर्ट. ही जी आहे ती रिजिड सपोर्टला लावली आहे. याला सिंपल पेंडुलम किंवा प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम अशी डेफिनेशन आहे त्याची. ओके, देन टू फाइंड आउट द एक्सप्रेशन, ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे सिंपल पेंडुलमची. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब इज कॉल्ड द लेंथ ऑफ द पेंडुलम. कशाला लेंथ म्हणायचं? या पेंडुलमचं सेंटर, हा जो बॉब आहे त्या बॉबचं सेंटर आणि याची लेंथ, ही टोटल लेंथ घ्यायची, लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम. ओके, मात्र लिहिताना तुम्ही इथपासून स्टार्ट करा. नंबर 1, लेट M बी द मास ऑफ द बॉब. हा जो स्पियर आहे त्याला बॉब म्हणतो आपण. मास ऑफ द बॉब अँड T डॅश. जसं आपण पिरियड काढायचा आहे आपल्याला या एक्सप्रेशनमध्ये. फाइंड द पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. तर पिरियड आपण T दाखवतो. T डॅश हा वापरला आहे टेन्शनसाठी. T डॅश विथ द टेन्शन इन द स्ट्रिंग. द पेंडुलम रिमेन इन इक्विलिब्रियम इन द पोझिशन OA विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉब अँड व्हर्टिकल बिलो द पॉईंट ऑफ सस्पेन्शन O. एरवी हा जो बॉब आहे तो इक्विलिब्रियम स्टेटमध्ये राहतो हे सांगितलं आहे. ते आपण नाही लिहिलं तर ते आपण फक्त फर्स्ट पॉईंट इथपर्यंत लिहा. लेट M बी द मास ऑफ द बॉब अँड T डॅश बी द टेन्शन इन द स्ट्रिंग. नेक्स्ट सेकंड पॉईंट तुम्ही इथपासून स्टार्ट करा की सेकंड पॉईंट लिहिताना लिहा, इफ नाव द पेंडुलम इज डिस्प्लेस थ्रू स्मॉल अँगल थिटा. हा पेंडुलम आहे, याला थोडंसं डिस्प्लेस केलं आपण, म्हणजे इथे आणलं. ओके, काय करेल तो? असा ऑसिलेट होईल, हेच सांगितलं आहे.
असा आणला आणि सोडून दिला इथपासून, तो काय करेल मग असं ऑसिलेट व्हायला सुरुवात करेल. तेच आपण सेकंड पॉईंटमध्ये सांगणार आहोत. इफ नाऊ द पेंडुलम इज डिस्प्लेस थ्रू ए स्मॉल अँगल थिटा, त्यालाच आपण अँग्युलर ॲम्प्लिट्यूड असं म्हणू. अँड रिलीज इट बिगेन टू ऑसिलेट ऑन आयदर साईड ऑफ द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन इन ए सिंगल व्हर्टिकल प्लेन. हे आपण सांगणार आहोत. वी शॉल नाऊ शो दॅट द बॉब परफॉर्म SHM, आणि यालाच आपण म्हणू की बॉब SHM परफॉर्म करत आहे अबाउट द मीन पोझिशन फॉर ए स्मॉल ॲम्प्लिट्यूड अँग्युलर ॲम्प्लिट्यूड थिटा. ओके, थर्ड पॉईंट घेऊया आपण. इफ द डिस्प्लेसमेंट इज पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन इन द डिस्प्लेस पोझिशन, त्यालाच आपण एक्स्ट्रीम पोझिशन म्हणू. टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द बॉब. या जो पोझिशन बी आहे किंवा पोझिशन सी आहे ती झाली एक्स्ट्रीम पोझिशन. पोझिशन ए जी आहे ती आहे मीन पोझिशन. दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात बॉबवर. एक म्हणजे फोर्स टी डॅश ड्यू टू द टेन्शन इन द स्ट्रिंग. या स्ट्रिंगमध्ये जे काही टेन्शन असेल ते म्हणजे टी डॅश त्यावर ॲक्ट होईल. अलॉंग द स्ट्रिंग दिस टी डॅश ड्यू टू द टेन्शन डायरेक्टेड अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड द सपोर्टच्या डायरेक्शनने आपण त्याला दाखवलं आहे बघा, हे टी डॅश असं. अँड सेकंड वेट MG, दुसरा फोर्स जो ॲक्ट होणार आहे. एक फोर्स म्हणजे टेन्शन टी डॅश अलॉंग द सस्पेन्शन आहे तो, आणि दुसरा फोर्स म्हणजे वेट MG इन द व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. बघा हा वेट MG जो असा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी दाखवलेला आहे MG. ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, आपण जर एक्स्ट्रीम पोझिशनचा या पोझिशनचा जर विचार केला, देअर शुड नॉट एनी नेट फोर्स अलॉंग द स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या अलॉंग कुठल्याच प्रकारचा नेट फोर्स नसतो, आणि हा जो टी डॅश आहे तो बॅलन्स केला जातो कंपोनंट ऑफ MGनी. द कंपोनंट ऑफ MG कॅन ओनली बॅलन्स द फोर्स ड्यू टू द टेन्शन. कंपोनंट ऑफ MG म्हणजे काय ते आपण रिझॉल्व करून बघू. द वेट MG इज रिझॉल्व इन टू टू कंपोनंट. फर्स्ट वन द कंपोनंट MG कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग. हा इथे MG कॉस थिटा ही स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगच्या अलॉंग म्हणजे या डायरेक्शन तुम्हाला MG कॉस थिटा दिसतो हा अलॉंग द स्ट्रिंग. आणि दुसरा म्हणजे परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग म्हणजे MG साइन थिटा. द कंपोनंट MG कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग विच बॅलन्सेस द टेन्शन टी डॅश. आता हा MG कॉस थिटा आहे तो या टी डॅशला बॅलन्स करत आहे, कारण हा इकडे टी डॅश आणि हा इकडे वेट MG कॉस थिटा हा एकमेकांना बॅलन्स करणार आहे. त्यामुळे हा फोर्स होतो निग्लिजिबल या डायरेक्शनचा. देन the component MG sin theta which is perpendicular to the string is the restoring force acting on the mass balancing to return it to the equilibrium position. याचाच अर्थ काय, हा जो MG cos theta आहे आपण याला एक्स्ट्रीम पोझिशनला इकडे आपण डिस्प्लेस केलं, तर हा जो MG cos theta आहे जो या डायरेक्शननी आहे तो काय करत आहे, ओरिजिनल पोझिशनला किंवा मीन पोझिशनला त्या बॉबला आणण्यासाठी ट्राय करत आहे. इट बॅलन्सेस रिटर्न टू द इक्विलिब्रियम पोझिशन, टेंडिंग टू रिटर्न द इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजेच काय, हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे ओरिजिनल पोझिशन आणणे म्हणजेच काय, रिस्टोर करणे. तो रिस्टोरिंग फोर्स म्हणजे कोणता कंपोनंट असेल, -MG sin थिटा. अपोजिट डायरेक्शन आहे इथे डिस्प्लेसमेंटची आणि फोर्सची, म्हणून मायनस साईन आहे बघा. याला आपण इक्वेशन पॉईंट नंबर 5 म्हणूया. जर थिटा स्मॉल असेल, हा जो थिटा आहे डिस्प्लेस मीन पोझिशन आणि आपण डिस्प्लेस केलेल्या पोझिशनमधला थिटा, तो जर स्मॉल असेल म्हणजे लेस दॅन 10 डिग्री असेल, सो वी कॅन राईट साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. म्हणजेच साइन थिटाच्या ऐवजी आपण थिटा लिहायचं. आपल्याला मिळेल F इज नियरली इक्वल टू -MG थिटा. साइन थिटाच्या ऐवजी आपण काय घेतलं, थिटा घेतलं. आता नेक्स्ट एक लक्षात ठेवायचं की फॉर द स्मॉल अँगल थिटा जर आपण थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला यूज करतो की नाही, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर इथे आर्क म्हणजे किती आहे, हा AB म्हणजे X, आणि आर किती आहे, आर म्हणजे आता हा जर थिटा छोटा असेल तर हा L इज द लेंथ, रेडियस किती होईल त्याची
एल. जसं आपण सर्कलमध्ये आर्क थिटा इक्वल टू आर्क अपॉन रॅडियस असं घेतो, तर ही झाली आर्क एवढी आणि ही झाली रॅडियस एल. सो थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल हे आपल्याला मिळालं. आता ही थिटाची व्हॅल्यू इथे पुट करू आपण या इक्वेशनमध्ये. आपल्याला मिळेल एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटाच्या ऐवजी एक्स अपॉन एल. ओके. आता इथे जी एम झालं, इथला एम आहे, जी आहे आणि एल आहे, हे सगळे कॉन्स्टंट आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. साईन कशी आहे? मायनस. हीच आयडेंटिटी आहे, प्रॉपर्टी आहे कोणाची? तर SHM सिंपल हार्मोनिक मोशनची. Thus for small displacement, the restoring force is directly proportional to the displacement and opposite direction. Minus sign आहे म्हणून oppositely directed. Hence the bob of the simple pendulum perform linear SHM for the small amplitude. आपल्याला जर असा जर विचारला 2 किंवा 3 मार्कासाठी क्वेश्चन, शो दॅट bob of the simple pendulum perform linear SHM, हे जर आपल्याला विचारलं क्वेश्चन असं, तर आपण इथपर्यंत लिहू शकतो. आपल्याला जर विचारलेलं असेल की फाइंड द एक्सप्रेशन फॉर पिरियड, तर नंबर नेक्स्ट घ्यायचा 6. पिरियड टी ऑफ द ऑसिलेशन ऑफ ए पेंडुलम फ्रॉम कॅन बी गिवन ॲज. पिरियड टी ऑफ द ऑसिलेशन ऑफ द पेंडुलम, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा, जो आपण याआधी बघितला आहे. टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. किंवा आपण असंही लिहू शकतो टी इज इक्वल टू ट्वाइस पाय ओमेगाच्या ऐवजी आपण हे काढलेलं आहे अंडर रूट ॲसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ट्वाइस पाय डिवायडेड बाय अंडर रूट ॲसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता ॲसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी आपण एक क्वांटिटी काढणार आहोत या इक्वेशनवरून. आपण हे इक्वेशन घेणार युझिंग इक्वेशन अबो एफ इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. यात बघा ॲसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲसिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आपल्याला एक्स अपॉन एक्स लागणार आहे. आपल्या या इक्वेशनमध्ये एक्स नाही आहे, मात्र एफच्या ऐवजी आपण एम ए लिहू शकतो, मास इंटू ॲसिलरेशन, न्यूटन सेकंड लॉ. सो एफ इज इक्वल टू एम ए आणि ही टर्म तशीच्या तशी एम जी एक्स अपॉन एल. आता यातला एम गेट कॅन्सल, राहिलं काय? ए इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल. आता हा एक्स ट्रान्सफर करूया डिनॉमिनेटरला. आपल्याला मिळेल ए अपॉन एक्स इज इक्वल टू काय? मायनस जी अपॉन एल. मॅग्नेट्यूड जर घेतली, ओनली मॅग्नेट्यूड कन्सिडर केली, तर मायनस साईन कॅन्सल करूया. म्हणजे आपल्याला ए अपॉन एक्स इज इक्वल टू काय मिळालं? जी अपॉन एल. हेच आपण इथे पुट करणार आहोत. एक्स अपॉन एल इज इक्वल टू जी अपॉन एल इथे पुट करूया. काय मिळेल मग आपल्याला? टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट, ट्वाइस पायला डिवाइड येणार नाही, जी अपॉन एल ते न्यूमरेटरला जाईल एल नंतर, म्हणून मग आपल्याला मिळेल टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट एल अपॉन जी. अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर द पिरियड. आता या एक्सप्रेशनवरून आपण सांगू शकतो की हा जो पिरियड आहे, पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, इथे आहे स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. सो पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. फक्त पिरियड विचारलं तर इथपर्यंत काढा. पुढच्या काही गोष्टी विचारल्या गेल्या तर त्या लक्षात असू द्या की या इक्वेशनवरून आपण असं सांगू शकतो की पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. नेक्स्ट, the period of the simple pendulum is inversely proportional to square root of the acceleration due to gravity. या इक्वेशनवरून आपल्याला मिळेल अंडर रूट जी एक डिनॉमिनेटरला आहे, म्हणून आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द ॲसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणू शकतो. थर्ड वन, द पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स मास. यामध्ये मास नाही आहे. या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला मास दिसत नाही आहे, कुठल्याच मासची टर्म नाही आहे, त्यामुळे आपण म्हणूया इंडिपेंडंट ऑन द मास. द पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन इट्स ॲम्प्लिट्यूड. यात ॲम्प्लिट्यूडसुद्धा नाही आहे. आणि यालाच म्हणतात, हे जे 4 पॉईंट्स आहेत, जे कॉन्क्लुजन आहेत, त्यालाच आपण म्हणतो लॉज ऑफ द सिम्पल पेंडुलम. तुम्हाला 2 मार्काला असा जरी क्वेश्चन विचारला, व्हॉट आर द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम, तर तुम्ही हे 4 लिहू शकता, 4 पॉईंट.
आता तुम्हाला जर फ्रिक्वेन्सीबद्दल जर क्वेश्चन आला तर हा जो टी आहे त्याला इन्व्हर्स करा. एन इज इक्वल टू काय होईल 1/t. मग 1/t जर केलं तर आपल्याला मिळेल एन इज इक्वल टू 1/t इज इक्वल टू 1/2√g/L. याच्या उलटं सगळं. ओके. नेक्स्ट महत्त्वाची टर्म आहे ती म्हणजे सेकंड पेंडुलम. ओके. सेकंड्स पेंडुलम नावातच आहे. जर पिरियॉडिक टाईम 2 सेकंड असेल, ए सिम्पल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड, ज्याचा पिरियॉडिक टाईम ज्याचा पिरियड हा 2 सेकंड आहे, 2 सेकंद आहे, त्याला आपण सेकंड्स पेंडुलम असं म्हणतो. डेफिनेशनही येऊ शकतं किंवा एक्सप्रेशनही येऊ शकतं. पिरियॉडिक टाईम टी इज इक्वल टू 2/√L/g हे आपण आत्ता काढलेलं. यात काय करायचं, फॉर सेकंड पेंडुलम टीच्या ऐवजी फक्त 2 पुट करायचा. ओके. देन 2 गेट कॅन्सल. काय राहणार 1 इज इक्वल टू π√L/g. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साईड, बोथ द साईडला स्क्वेअर रूट घेतलं तर काय मिळेल 1 इज इक्वल टू π² L/g. यावरून आपण काढू शकतो की L इज इक्वल टू, यावरून काय काढायचं L इज इक्वल टू g/π². L इज इक्वल टू g/π² झालं लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम. Using this relation, we can find the length of the second pendulum at a place if we know the acceleration due to gravity at that place. आपल्याला जर acceleration due to gravity माहीत असेल तर आपण लेंथ काढू शकतो, किंवा आपल्याला जर लेंथ माहीत असेल तर आपण त्या ठिकाणची acceleration due to gravity काढू शकतो. Okay guys, now prepare this expression which is very IMP, and thanks for watching the video.